A7 न्यूजमध्ये आपले स्वागत। हिंगोली पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन, अनेक आरोपींच्या आवळल्या मुसक्या। जिल्ह्यात एकाच वेळेस पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबविले, ज्यामध्ये अनेक आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत। जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 25 ते 26 मे दरम्यानच्या कालावधीत मध्यरात्री जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे अंतर्गत विशेष कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले। या मोहिमेत अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी मारुती थोरात, सुरेश दळवे, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन काशीकर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील, पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर, गणेश राहिरे, भोसले, सुभाष तांबे, विष्णुकांत गुट्टे, कुंदनकुमार वाघमारे, सहपोलीस निरीक्षक अनिल काचमांडे, गजानन बोराटे, सुनील गोपिनवार, विलास चवळी, राम निर्दोडे, रामोड, रवी हुंडेकर, अरुण नागरे, गुन्हे शाखेचे सहपोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू, शिवसाम घेवारे, पोलीस उपनिरीक्षक विक्रम विठुबोने व इतर पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते। मोहिमेत 53 ठिकाणी रेकॉर्डवरील व सराईत गुन्हेगारांची तपासणी केली। 7 अटक वॉरंट, 4 जमानती वॉरंटची बजावणी केली। तसेच तिघावर भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला। रात्रीच्या सुमारास 9 संशयित चोरट्यांना ताब्यात घेतले। एका विरुद्ध कलम 142 तर अन्य दोघांवर कलम 124 प्रमाणे कारवाई केली। अवैध व्यवसाय करणाऱ्या तिघावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली। ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।